आता आपण दुसऱ्या वक्त्याकडे जाऊया. संगीता बेहेरे, संवादिनी ग्रुप, धाकटी पाटी, सिनेनट सूर्यकांत मांढरे हे मराठीतील दिग्गज अभिनेते. हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. ऐकूया संगीता बेहेरे. नमस्कार. मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. जुना मराठी चित्रपटातील जे अभिनेते होते सूर्यकांत, त्यांच्या आत्मचरित्राबरोबर मी बोलते. त्याचं नाव आहे धाकटी पाटी. जुन्या ग्रामीण पण खानदानी कुटुंबात जेव्हा वंशावळ सांगितली जाईल तेव्हा मोठ्या भावाला व त्याच्या कुटुंबाला थोरली पाती असे म्हटले जाते, तर धाकट्या भावाला व त्याच्या कुटुंबाला धाकटी पाटी म्हणून संबोधले जाईल. अशा दोन सख्या भावांची जोडी ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टी गाजवली. एक गोपाळ मांढरे उर्फ चंद्रकांत व वामन मांढरे म्हणजे सूर्यकांत. दोघेही भाऊ अभिनेते व उत्तम चित्रकार. यातील धाकट्या भावाचा म्हणजे सूर्यकांत यांचा हा कलाप्रवास. धाकटी पाटी. भालजी पेंढारकरांनीच त्यांचे नामकरण सूर्यकांत असे केले व बाबा गजबरांनी त्यांच्या चित्रकलेच्या हाताला सफाई दिली. शाळेत असतानाच त्यांना अभिनयाची ओढ वाटू लागली. घरची सामान्य परिस्थिती, थोरले भाऊ चंद्रकांत यांचा दरारा व माया दोन्हीही त्यांनी आयुष्यभर अनुभवले. चंद्रकांत यांची इच्छा सूर्यकांतांनी चांगले शिक्षण घ्यावे व नोकरी करावी, पण भालजींनी सूर्यकांतांना आकस्मिकपणे चित्रपटासाठी निवडले आणि पहिलीच भूमिका मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराजांची. किती मोठं भाग्य आहे हे. भालजींनी त्यांना अभिनयाचे धडे दिले. त्यांचं चालणं, बोलणं, आविर्भाव शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वाला साजेसा कसा होईल याची तालीम करून घेतली. रोज स्टुडिओत पोचल्यावर सकाळी प्रार्थना झाल्यावर भालजींच्या पाया पडूनच सूर्यकांत यांचा दिवस सुरू व्हायचा. मुहूर्ताच्या दिवशीही तो तसाच सुरू झाला. त्यानंतर सूर्यकांत मेकअपला बसले व वेळेत शॉटसाठी तयार झाले. आयुष्यातला पहिला शॉट म्हणून ते भालजींच्या आणि बंधू चंद्रकांत यांच्या पाया पडू लागले. मात्र यावेळी भालजींनी त्यांना रोखले व म्हणाले, एकदा राजांचे कपडे अंगावर चढले की तू आई जगदंबेशिवाय कोणाच्याही पुढे वागायचं नाही. त्यानंतर फक्त इतर तुझ्या समोर वागतील, मात्र त्यावेळी तू छत्रपतींचं सौजन्य सोडायचं नाही. किती मोठा हा सल्ला आहे. आज अशा अनेक भूमिका करणारे जे अभिनेते आहेत ते किती गुरमीत वावरतात हे बघताना सूर्यकांतांना मिळालेला हा सल्ला आणि त्याचे त्यांनी निष्ठेने आयुष्यभर केलेले पालन किती श्रेष्ठ आहे हे दिसून येते. त्यानंतर मात्र अथक 50 वर्ष सूर्यकांत चित्रपटसृष्टीत गाजत राहिले. चंद्रकांत सूर्यकांत या जोडगोळीने शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या अजरामर करून टाकलेल्या भूमिकांची रसिक मनावर आजही एवढी पकड आहे की आजही या भूमिका करणाऱ्या प्रत्येकाची त्यांच्याबरोबर आपोआपच तुलना होते. शिवाजी राजे म्हणजे सूर्यकांत हे समीकरण जणू बनून गेले. पण त्याचबरोबर ग्रामीण, कधी साधा भोळा कष्टकरी वर्गातला, तर कधी रंगेल पाटीलही साकार करावा तो सूर्यकांत यांनीच. व्यायामाने कमावलेली उत्तम देहयष्टी, भरदार आवाज, देखण्या चेहऱ्यावरचा रुबाब आणि सालीतला डौलदारपणा यांनी अस्सल मराठी मातीतला नायक खलनायक त्यांनी कित्येक वर्ष उभा केला व तो मानदंड बनून गेला. 101 चित्रपट आणि 33 नाटकांचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रभर खेडोपाडी करताना त्यातून आलेल्या असंख्य अनुभवांचे कथन हे पुस्तक करतं. असाच एक वेगळा अनुभव म्हणजे नाटकाचे प्रयोग मिळवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर अत्यंत आडगावचे प्रयोगही घेत असत. एकदा असेच दौऱ्यावर असताना एका लहान शहरात नाट्यप्रयोग होता. तिथे एक जण शाळेसाठी प्रयोग मागायला आला. विद्यार्थ्यांचा विचार करून कलावंतांनीही होकार भरला. अवघ्या 20-25 किलोमीटरवर गाव आहे असे सांगण्यात आले, म्हणून रात्रीच्या प्रयोगाला सकाळी त्या शहरातून सर्वजण निघाले. मात्र गाव मिळता मिळेना. ते एवढ्या आडबाजूला होते की जायला अक्षरशः शेताडीतून बस घालावी लागली व काही अंतर चालून जावं लागलं. तेव्हा कुठे सर्वजण अखेर रात्री 1 वाजता प्रयोगाच्या जागी पोहोचले. तासभर विश्रांती घेऊन
मेकअप करून सर्वांनी तितक्याच जोरदारपणे प्रयोग केला, कारण शाळेला खरोखरच पैशांची गरज होती आणि समोर 15-20 हजार प्रेक्षक आजूबाजूच्या गावातून अत्यंत संयमाने वाट बघत बसलेला होता. त्यांनी दिलेली दाद आणि आदर अवर्णनीय होते. प्रेक्षकांना मायबाप मानणारे सूर्यकांत व इतर कलाकार यांनी एवढे हाल सोसूनही प्रयोगात उणीव येऊ दिली नाही, कारण ते आपल्या नाट्य धर्माशी इमानदार होते. स्पष्ट वक्ते असणारे सूर्यकांत अनेक निर्माते, कलावंत यांचे माणूस म्हणून आलेले बरे वाईट अनुभव मनात किंतु न ठेवता लिहून जातात. वर्षानुवर्षे डायरी लिहिण्याचा त्यांच्या सवयीने या आत्मचरित्रास काळाचा उत्तम मागोवा घ्यायला मदत झाली आहे. बैलगाडी शर्यत, युद्धप्रसंग, घोडेस्वारी असे सर्व स्टंट सीन सूर्यकांत स्वतःच करीत. त्यासाठी घेतलेले शिक्षण, जीवावर वेगवेगळे प्रसंग यांचे वर्णन आपल्याला गुंगवून टाकते. चित्रपटातील वाघाबरोबरच्या झुंजीचा प्रसंग हुबेहूब दिसावा यासाठी सर्कशीतल्या वाघाबरोबर झुंज घेत केलेला सराव असे चित्तथरारक प्रसंग आपल्याला इथे वाचायला मिळतात. त्याचवेळी त्यांचे आपल्या कुटुंबातील मित्रांवरील प्रेम, मोठे बंधू चंद्रकांत, गुरु भालबा पेंढारकर व बाबा गजबर यांच्याबद्दलची आदरभावना, त्यांचा प्रत्येक निर्णय आज्ञेप्रमाणे अंमलात आणण्याची शालीनता, नातेवाईकांसाठी झटणे असे अनेक प्रसंग त्यांच्या स्वभावाचे मोठेपण दाखवून जातात. काम करताना घेतलेले प्रामाणिक कष्ट, प्रेक्षकांबद्दल प्रेम व आदर, समाजाप्रती असलेला जिव्हाळा आणि कोल्हापूरवरचे प्रेम जागोजागी दिसून येते. कोल्हापूरमध्ये चित्रनगरी व्हावी यासाठी त्यांनी वर्षानुवर्ष चिकाटीने केलेला प्रयत्न अचंबित करणारा आहे. चित्रपट व नाट्यसृष्टीवरचं त्यांचं अमर्याद प्रेम, सूर्यकांतांच्या भूमिकेच्या मुखवट्यामागचा चेहरा किती साधा, सरळ, अनेकदा भाबडा होता हे दाखवून जातं. रंगीत दुनियेत राहूनही स्वतःला व्यसनांपासून मुक्त ठेवणारा हा कलावंत म्हणतो की चित्रसृष्टी, नाट्यसृष्टी हे एक महावस्त्र आहे व कलावंत त्यातील एक धागा. हा धागा कुजला, निघाला किंवा तुटला तर परिणामी वस्त्राची योग्यता कमी होते. त्यामुळे कलावंताने जीवनात कुठे थांबायचं याची लक्ष्मण रेषा आखून घेतली पाहिजे. या लक्ष्मण रेषेचे भान आयुष्यभर जपत आणि थोरल्या पाठीवर अतोनात प्रेम करत जगलेली ही धाकटी पाठी.